तुम्हाला दिसला होता का आधी? हो, कानावर होतं तिच्या. कानावर? हो, आम्ही तर झोपेल होतो. बर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे घरकुल परिसरामध्ये, लोणार, जिल्हा बुलढाणा. एक साप गेलेला दिसला आहे ना ते. हे बंद करा टी व्ही. कुठून गेले खाली? टपाच्या खाली. किती बारीक आहे? एवढं नाही. एवढा आहे. पण फेकलाय हाताने धरून. तुम्हाला मारल्यापेक्षा त्याच्याने तुम्हाला आवाज दिलाय. खाली तर जायला जागा दिसेना. डब्बा खाली जाईल. इथून गेलाय इथं टाकला होता फेकून असं तिच्या खाली गेलाय. एवढं बारीक? किती बारीक आहे? एवढा आहे. एवढा आहे असा करंगळी एवढा आहे? करंगळी एवढा आहे. उचलाय बुटलो काढून घे. चप्पल घालून घे. तुला तुम्हाला दिसला होता का आधी? हो, कानावर होतं तिच्या. कानावर? हो, आम्ही तर झोपेल होतो. बर. बाहेर नेऊन ठेवा. पाणी घेऊन सुद्धा पण हो, तो काढावंच लागेल ना. बादली घ्या एखादी. दोघांना उचलणार. नाही नाही, पाणी भरपूर येते. एक बकेट काय बाहेर निघाल नाही ना परत? नाही, जागाच नाही बाहेर जागा. आम्ही तर उभा आहे. घ्या बादली, घ्या मोठी बादली घ्या. मोठी बादली द्या. नाही खाली तर तेवढी जागा दिसे ना जायला. बारीक नाही ना. बघू ना. बाहेर नाही दुसरा ठेवून द्या, ते परत टाकता येईल पाणी त्याच्यात. पाणी फेकून नका. पाणी राहू दे. बकेट आण. तिकडून नाही जागा झालं. उचला का तो? लाल सर म्हणले तुम्ही, हिरवं गार आहे ते एकदम. बघू शकता मित्रांनो, छोटस गवत्या सापाचं पिल्लू आहे. पूर्णपणे बिनविषारी असलेला ग्रीन किलबॅक स्नेक. ती बरणी काढा त्याच्यातली. हाय साप आहे, पण ते बिनविषारी आहे. ते काही विषारी साप नाही आहे तो. करा बंद. हो नाही, बरोबर आहे, साहजिक आहे, त्यात काहीच डाऊट नाही. काय दिसलं? कसं काय होतंय? कानावर? खाली झोपेल होतो. खाली झोपेच्या कानावर. बर.
आता ह्याच्यासाठी काळजी एक घ्यायची. आता हे साप घरात कुठून आलाय, दरवाजाच्या फटीतून. दरवाजाला कुठं फटी ठेवू नका, जेणेकरून असं काही मध्ये घुसणार नाही. आता हे बिनविषारी, याचा काही त्रास नाही. पण असाच जर एखादा विषारी जर असेल आणि जर चावला तर त्रास होऊ शकतो. माणूस काही मरत नाही, माणूस वाचतं, दवाखान्यात जावं लागतं फक्त ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याची काळजी घ्या की दरवाजाला फट नको. ठीक आहे. नाव काय तुमचं? बाजड. बाजड आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस ज्यांच्या कानावर होता हा साप. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, सकाळी 6:30 वाजता घरकुल, लोणार, जिल्हा बुलढाणा, बाजड ह्यांच्या घरून रेस्क्यू केलेला छोटंसं गवत्या सापाचं पिल्लू. गेल्या जे त्या बाजड ताईंनी सांगितलं त्यावरनं मी थोडंसं घाबरून गेलो होतो, कारण त्यांनी सांगितलं की हा साप त्यांच्या कानाजवळ होता. कानाला वळवळ जाणवली म्हणून त्या जाग्या झाल्या. तर युजली अशी सिच्युएशन जी आहे ती मण्यार सापाची होते. त्यामुळे सुरुवातीला मी थोडासा घाबरून गेलो होतो की मे बी एखाद्याला मण्यार असेल आणि बाईट झाला असेल, कारण मण्यार सापाचा युजली झोपेत बाईट झालेला कळत नाही. पण हा निघाला गवत्या साप, त्यामुळे जीव भांड्यात पडला असं म्हणते. कारण जे काही संकट वाटत होतं ते टळलेलं होतं. लहान पिल्लू नेटकंच अंड्यातून बाहेर निघालेलं असतं. लहान असताना ह्याच्या हिरव्या अंगावर काळे पट्टे असतात, मानेवर एक काळ्या रंगाचा पट्टा असतो आणि त्याच्या खालोखाल एक पिवळ्या रंगाचा पट्टा असतो. पण जसं जसं साप हा मोठा होत जाईल तशी त्याच्या अंगावरची पूर्ण डिझाईन जी आहे ती नाहीशी होते आणि पूर्ण हिरव्या रंगाचा होतो. आणि पोटाकडचा भागही जो आहे तो आता काळपट पांढरा दिसतोय, जो मोठा झाल्यावर पूर्ण पांढरा होतो. हिंदीमध्ये हरा ढोरिया म्हणतात, इंग्लिशमध्ये ग्रीन किलबॅक स्नेक, मराठीमध्ये गवत्या, आणि हरा नाग म्हणून सुद्धा फेमस आहे. कारण बऱ्याच वेळेला हा थोडासा नागासारखा बिहेव करतो. म्हणजे मानेकालचा भाग जो आहे तो चपट्या करून मान उंच उचलतो, जेणेकरून समोरच्याला असं जाणवेल की हा नाग आहे म्हणून. पूर्णपणे बिनविषारी. मुख्य खाद्य बेंडकोळी. दिसायला एकदम सुंदर असलेला साप. लहानपणी तर अजूनच सुंदर दिसतो, कारण त्याच्या अंगावरची डिझाईन, मानेवरचा जो पिवळा पट्टा आहे आणि जो काळा जो मार्क आहे विशेषचा, त्यामुळे अतिशय सुंदर दिसतो हा साप. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर आपण सोडण्यासाठी आलेलो. दिला मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.